माझं नाव आरती संतोष गवळी. मी गुरु कॉम्प्युटरला जॉईन करून 1 महिना झाला. तर आज 19 फेब्रुवारीच्या निमित्ताने सरांनी थोडं आम्हाला मनोगत व्यक्त करायला लावलं. तर मी माझे विचार तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगते. तर आज 19 फेब्रुवारी होती, आपल्या महाराजांचा दिवस. तर त्या दिवशी आपल्या एकदम तो दिवस आपल्यासाठी एकदम अभिमानाचा दिवस आहे. कारण त्या दिवशी आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर त्यांचे विचार म्हणजे आपण आपले आत्मसात केले पाहिजे. आपण त्यांचे प्रत्येक गुण आपण घेतला पाहिजे. ते स्त्रियांचा आदर करायचे. परत असं वेगळं काही अन्याय कोणावर होत असला तर त्यांना न्याय मिळवून द्यायचे. त्यांनी असे खूप महान कार्य केले. तर त्यांचा आदर आपण घेतला पाहिजे. काहीतरी आपण पण आपल्या वागणुकीत चेंज केला पाहिजे. आता मुलींना आत्ताच्या काळात तरी कुठंच सेफ राहिलं नाही. कारण आता म्हणजे तसं प्रत्येक गोष्टीत मुली पुढे आहेत, पण असं सेफनेस कुठंच राहिला नाही त्यांना. प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठं ना कुठं काही ना काही समस्यांना आडवं जावं लागतंय. तर त्यांनी पण महाराजांचे जरा विचार घेतले पाहिजे. आणि जे मुलं आहेत, मुलांनी पण फक्त शिवजयंतीलाच असे डान्स वगैरे, बाकी काही DJ वगैरे लावून सेलिब्रेट करतात शिवजयंती. तर तशी न करता त्यांचे विचार आपण घेण्यात आणि तशी करण्यात खूप डिफरन्स आहे. फक्त एक दिवस आपण त्यांची जयंती साजरी करून दाखवतोय की आपलं त्यांच्यावर किती प्रेम होतं, किती अभिमान आहे आपल्याला त्यांचा. पण आपण तसं न करता 365 दिवस जर हे आपण आत्मसात जर त्यांचे विचार केले, गुण केले आपण, तर आपल्यात भरपूर मोठा चेंज होऊ शकतो. आणि आपण जर आपल्यापासून सुरुवात केली तर अख्खं जग बदलू शकतं. आपण दुसऱ्याला सांगण्यापेक्षा जर आपल्यापासूनच सुरुवात केली तर आपलं पाहून दुसरे पण करायला लागतील. पण जर आपण दुसऱ्यांनाच सांगत राहिलो तर आपण आपल्यापासून कधी करणार? आपण आधी आपल्यापासून सुरुवात करा, नंतर आपलं पाहून दुसरे करणारच आहेत. आणि असं जर केलं तर मग जास्त दिवस नाही लागणार आपल्याला चेंज व्हायला. आपण भरपूर म्हणजे खूप कमी वेळात भरपूर काही गिव्ह करू शकतो. सो आपण भरपूर त्यांचा विचार घ्या, त्यांच्यासारखं वागा. फक्त शिवजयंतीलाच त्यांच्यासारखं नका वागू. फक्त फेटे भगवे जे कपडे घालून ते नाही का, फक्त दिखावा नका करू. की आपल्या मनात पण त्यांची भावाविषयी भावना असू द्या, अभिमान असू द्या, गर्व असू द्या की आपण महाराष्ट्रात जन्म घेतलाय आणि आपण त्यांच्या भूमीवर ते जिथे जन्मले तिथं आपण जन्म घेतलाय. त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करा.